नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहे तर पायथागोरस प्रमेय यावरती आधारित असणारे बोर्ड एग्जाम साठी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स बघतोय आपण। या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बाकीच्या लेसन्स वरती जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते टाकलेले आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। पण त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला एक सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। ठीक आहे, तर आता बघतोय बघा आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन फर्स्ट। आता ह्यामध्ये काय सांगितलंय की सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये, आता ही सोबतची आकृती दिलेली आहे त्यांनी आपल्याला, AB इज इक्वल्स टू बीसी, म्हणजे AB बरोबर बीसी दिलेले आहे, म्हणजे जेवढी लेंथ एबीसी ची असणार आहे, AB असणार आहे तेवढीच काय असणार आहे तुमची बीसी ची लेंथ असणार आहे। म्हणजे हा आयसोस्सेलेस राईट अँगल ट्रायंगल झाला, म्हणजे समद्विभुज काटकोन त्रिकोण हा आहे। तर AB लंब BC, म्हणजे AB हा काय आहे, लंब आहे। लंब आहे म्हणजे काय आहे, तर इथं 90 अंशाचा काय असणार आहे आपला इथं कोन असणार आहे। तर त्रिकोण ABC ची उंची किती आहे, उंची म्हणजेच काय असणार आहे तुमची, ही जी AB लेंथ आहे ती तुम्हाला काय करायची आहे, काढायची आहे। म्हणजे आता जर देताना आपण काय घेणार आहे बघा, काय दिलेलं आहे आपल्याला, त्रिकोण ABC मध्ये काय दिलेलं आहे, तर AB बरोबर BC दिलेलं आहे। म्हणजे त्याच्या जागी आपण काय करू शकतो, या दोन्ही लेंथ सेम आहे त्यामुळे आपण काय लिहिलं, x लिहिलं तरी चालेल। आणि दुसरी गोष्ट काय आहे, तर B हा कोन जो आहे तो किती अंशाचा दिलेला आहे, तर 90 अंशाचा कोन दिलेला आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण दिलेला आहे। म्हणून पायथागोरस प्रमेय जर वापरला आपण यावरून, तर काय होईल, पायथागोरस प्रमेय काय असतो, तर पायथागोरस प्रमेय हा कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग असं लिहिलं तरी चालतं, किंवा कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं केलं तरी चालेल। आता कर्ण वर्ग जो आहे तो देताना किती दिलेला आहे आपल्याला, 5 कर्णी 2 दिलेले आहे। म्हणजे इथे येताना बघा 5 कर्णी 2 चा वर्ग बरोबर x वर्ग अधिक x वर्ग, का तर AB ची लेंथ x आहे, BC ची पण काय आहे x आहे। आता इथं जर 5 चा वर्ग, मुलं ह्यामध्येच कन्फ्युज होतात की 5 रूट 2 म्हणजे 5 कर्णी 2 आलं, तर कर्णी 2 चा वर्ग काय असतो, तर कर्णी 2 चा वर्ग आणि कर्णी हे कॅन्सल होतात आणि राहतात फक्त काय, कर्णी 2 राहतात, नुसते 2 राहतात। म्हणजे 5 चा वर्ग किती असणार आहे, 25 असणार आहे, आणि कर्णी 2 चा वर्ग हा किती असणार आहे तुमचा 2 असणार आहे। x म्हणजेच किती आले तुमचे 2x वर्ग आलेले आहेत बघा, दोन्ही साईडला x होते त्यामुळे ते गेट कॅन्सल करू शकता, कारण हा जो x आहे तो 2 आहे तो इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये जातो आणि डिवाइड आणि न्यूमरेटर म्हणजे भागाकारात गेल्यामुळे त्या दोन्ही टर्म काय होतात, कॅन्सल होतात। म्हणजे राहिलेली टर्म्स आपली काय आहे, तर x वर्ग बरोबर 25, म्हणजेच x बरोबर किती असणार आहे आपली 5 असणार आहे। म्हणजेच उंची बरोबर किती असणार आहे आपली 5 सेमी असणार आहे। आता दुसरा प्रश्न बघतोय आपण, तर दुसऱ्या प्रश्नात काय दिलेलं आहे बघा, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाची लांबी 25 सेमी व उंची 7 सेमी असेल तर त्याच्या पायाची लांबी काढा। आता एक काटकोन त्रिकोण जर तुम्हाला सोपी पद्धत करायची असेल तर एखादी रफ डायग्राम काढू शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला तिथं लेंथ आणि ज्या काही बाजू दिलेल्या त्या बाजूंची लांबी तिथं आपण लिहू शकतो। आता कर्णाची लांबी म्हणजेच काय असणार आहे, इथली लांबी दिलेली आहे म्हणजे 25 दिलेली आहे। जर समजा ABC घेतला, B हा आपण 90 अंशाचा घेतला आणि उंची किती दिलेली आहे 7 दिलेली आहे, आणि इथला जो पाय आहे तो आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे। म्हणजेच बघा त्रिकोण घेतला आपण ABC मध्ये घेतलं तर इथं कोन B बरोबर किती आहे आपला 90 अंश आहे, आणि पायथागोरस प्रमेय वापरला, प्रमेयानुसार काय असतो पायथागोरस प्रमेय, तर कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग, म्हणजे कुठली बाजू आहे आपली AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग। आता AC वर्ग म्हणजेच किती आहे आपलं, तर 25 चा वर्ग बरोबर AB किती आहे आपलं, तर 7 चा वर्ग अधिक BC च काय माहित नाही आपल्याला त्यामुळे ते काढायचे। आता हा 25 चा वर्ग 625 होता, हे अधिक 7 वर्ग होतं ते इकडे आल्यानंतर वजा झाले, तर बघा इथं किती झाले BC वर्ग। आता इथं किती होतात, 15तनं 9 गेले 6 राहिलेले आहेत, नंतर 12तनं 5 गेले 7 राहिले आणि 1 गेले म्हणजे 5, 576 राहिलेले आहेत BC वर्ग बरोबर। म्हणजे वर्गमूळ घेतलं BC बरोबर किती आलेले आपलं 24 वर्गमूळ आहे 576, त्यामुळे आपण डायरेक्टली BC बरोबर 24 लिहिलेले आहे। म्हणजे पायाची लांबी ही किती असणार आहे, तर 24 सेमी असणार आहे। हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे।
आणखी दुसरी गोष्ट, जे युनिट असतं ते युनिटला पण मार्क्स असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी एक्झाम्पल सॉल्व्ह करता त्यावेळेला केअरफुली चेक करा की युनिट दिलेलं आहे की नाही. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल आहे. सोबतच्या आकृतीमध्ये एबीसी मध्ये इथं तर हे प्रूफ सिद्ध करा असं गणित आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये एडी लंब बीसी, म्हणजे एडी हा काय आहे तर बीसी ला लंब आहे, म्हणजे तिथे 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे आपला. दुसरी गोष्ट आपल्याला प्रूफ काय करायचंय तर एबी वर्ग अधिक सीडी वर्ग बरोबर बीडी वर्ग अधिक एसी वर्ग हे आपल्याला प्रूफ करायचंय. मग त्यासाठी काय करायला लागेल बघा, तर लंब आहे त्याच्यामुळे आपण पायथागोरस प्रमेयावरूनच करायला लागणार आहे. जर समजा आपण इकडचा त्रिकोण घेतला, हा पण काय असणार आहे आपला 90 अंशाचा त्रिकोण असणार आहे. म्हणून पहिल्यांदा गिवन लिहायचं असतं, म्हणजे इथं दिलेल्या आकृतीवरनं काय बघा तर त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे इथं एडी लंब बीसी दिलेलं आहे. म्हणून जर त्रिकोण आपण ए बी डी घेतला तर यामध्ये काय होईल तर कोन डी हा काय असणार आहे आपला 90 अंशाचा असणार आहे. म्हणून यात जर आपण पायथागोरस थेरम वापरला पायथागोरस प्रमेयावरून तर इथं काय होईल बघा, हा 90 अंशाचा कोन असल्यामुळं ही आपली जी असणार आहे ती काय असणार आहे कर्ण असणार आहे. म्हणजेच कर्णाचा वर्ग म्हणजेच काय असणार आहे बघा AB चा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच काय असणार आहे AD चा वर्ग अधिक काय असणार आहे तुमचं BD चा वर्ग. तर इथं अजून एक गोष्ट करू शकतो बघा, हा एडी जो आहे तो दोन्ही त्रिकोणात काय आहे कॉमन आहे, म्हणजे सामायिक आहे. त्याच्यामुळे आपण एडीची बाजू काढून घेतली तर इथं काय होईल बघा एडीचा वर्ग जर घेतला आपण तर हा बीडी वर्ग होता तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे तर एबी वर्ग वजा बीडी वर्ग होणार आहे. ह्याला आपण नंबर 1 देऊ शकतो. त्या पद्धतीनं जो दुसरा ट्रायंगल आहे आपला, जो दुसरा ट्रायंगल म्हणजे इथला वरचा ट्रायंगल कुठला आहे तर एडीसी घेतला तर अँगल डी हा किती आहे तुमचा 90 अंशाचा आहे ह्या त्रिकोणातला. म्हणून ही जी असणार आहे ती काय असणार आहे इथला कर्ण असणार आहे. म्हणून परत पायथागोरस प्रमेय वापरला प्रमेयावरून. इथं काय होईल बघा परत तर एसी चा वर्ग बरोबर एडीचा वर्ग अधिक काय असणार आहे डीसी चा वर्ग किंवा सीडी चा वर्ग पण लिहू शकता. परत आता ह्यामध्ये एडी आलेला आहे म्हणून आपण एडी इथंच ठेवलेला आहे एडी वर्ग, आणि राहिलेले जे सीडी वर्ग होता ते इकडे आल्यानंतर काय होईल वजा होईल. म्हणजेच बघा एसी वर्ग वजा सीडी वर्ग किंवा डीसी वर्ग, याला नंबर 2 द्या. तर आता इथं बघा इथं पण एडीचा वर्ग इथं पण एडीचा वर्ग, हा प्रमेयानुसार म्हणजे पहिला दुसऱ्याला आणि दुसरा तिसऱ्याला इक्वल असेल तर हे दोन्ही इकडच्या बाजू पण काय असतात इक्वल असतात. म्हणून 1 व 2 वरून काय घेणार आहे बघा आपण एबी वर्ग वजा बीडी वर्ग बरोबर एसी वर्ग वजा डीसी वर्ग. आता मग आपल्याला पाहिजे काय बघा एबी वर्ग अधिक सीडी वर्ग पाहिजे. हा जो सीडी आहे तो तिकडे वजा आहे तो इकडे आल्यावर अधिक होईल, आणि हा जो बीडी आहे तो इकडच्या साईडला पाहिजे एसी वर्ग अधिक बीडी वर्ग पाहिजे, म्हणजे एसीच्या साईडला पाहिजे बीडी, म्हणजे हा तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजे हे इकडे घ्यायचंय आणि हे मायनस इकडे घ्यायचंय, म्हणजेच एबी वर्ग वजा डीसी वर्ग बरोबर एसी वर्ग अधिक इथं अधिक येईल बीडी वर्ग. म्हणजेच बघा एबी वर्ग अधिक सीडी वर्ग बरोबर एसी वर्ग अधिक बीडी वर्ग. हे काय झालेलं हे सिद्ध झाले आहे. हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.